छत्रपती संभाजीनगरात सुरुवात झालेली आहे, कोल्हापुरात सुरुवात झालेली आहे, बारामतीत सुरुवात झालेली आहे, उत्तर पुणेमध्ये सुरुवात झालेली आहे, कोकणात सिंधुदुर्गमध्ये, रत्नागिरीमध्ये या सगळ्या मतमोजणीला सुरुवात झालेली आहे। खरं तर ठिकठिकाणी आता मतमोजणीला सुरुवात झाली, सकाळी 10 वाजता ही सुरुवात झालेली आहे। अर्थात आपण विक्रांत पाहतोय या सगळ्या ठिकाणी अनेक महत्त्वाच्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे, त्यामुळे कुठल्या भागात कुठल्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला आहे ते आपण पाहूया। धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकर जे खासदार आहेत, तानाजी सावंत जे आमदार आहेत आणि आमदार कैलास पाटील या तिघांची ही प्रतिष्ठा पणाला लागली आहे। रत्नागिरीमध्ये अर्थातच मंत्री उदय सामंत, राज्यमंत्री योगेश कदम आणि आमदार भास्कर जाधव यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। रत्नागिरीमध्ये आपण कोणाची प्रतिष्ठा पणाली आहे तर आपण पाहतोय साताऱ्यातल्या कराडमध्ये देखील आता मतमोजणीला सुरुवात झाली आहे। राज्यातल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितींचे निकाल हाती येत आहेत। टपाली आणि ईव्हीएमची मतमोजणी एकाच वेळी सुरू झाली आहे, त्यामुळे अर्थातच लवकरच पहिला कल हाती येईल। साताऱ्यातील कराडमध्ये मतमोजणीला सुरुवात झाली आहे। विक्रांत आपण पाहिलं तर ही जी निवडणूक आहे ती स्थानिक मुद्द्यांवर असते। छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपचे 2 शिंदेची शिवसेना 2 जागांवरती आघाडीवर आलेली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंची शिवसेना आघाडीवर आहे, तर दुसरीकडे सोलापुरात राष्ट्रवादीला 1 जागा तर भाजप 2 जागांवरती आघाडीवर आहे। आता ठिकठिकाणचे कल येत आहेत, कोणता पक्ष आघाडीवर आहे ते आपण पाहतोय। सोलापुरात राष्ट्रवादी पक्ष 1 जागेवर तर भाजप 2 जागांवरती आघाडीवर आलेला आहे। सोलापुरातल्या मतमोजणीचे अपडेट्स आपण पाहतोय। छत्रपती संभाजीनगरमधले आपण पाहिले भाजपची 2 जागा आहे, शिंदेची शिवसेना 2 जागांवरती आघाडीवर आहे, त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुतीमधले 2 घटक पक्ष 2-2 जागांवरती आघाडीवर आहेत, तर ठाकरेंची शिवसेना 1 जागावर आघाडीवर आहे। आंबेगावात दिलीप वळसे पाटील यांचा पुतण्या आघाडीवर आहे अशी अपडेट समोर येते। आंबेगावात दिलीप वळसे पाटील यांचा पुतण्या जो निवडणुकीच्या रिंगणात उतरलेला आहे तो सध्या मतमोजणीच्या कलांमध्ये आघाडीवर आहे। आंबेगावातले आपण अपडेट पाहतोय। दिलीप वळसे पाटील राज्याचे माजी गृहमंत्री। सिंधुदुर्गात जाऊया, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शिवसेना 2 आणि भाजप 6 जागी आघाडीवर आहे। सिंधुदुर्गमध्ये शिवसेना आणि भाजप दोन्ही पक्ष आघाडीवर आहेत। शिवसेनेनं 2 जागांवर आघाडी घेतली, भाजपने 6 जागांवर आघाडी घेतलेली आहे। खरं तर सिंधुदुर्गामध्ये राणे बंधू एकत्रित या निवडणुकीला सामोरे जात आहेत आणि त्यामुळे त्या दोघांची ताकद वाढलेली आहे। कुडाळमधली सुद्धा एक अपडेट समोर येते। सावंतवाडीमध्ये भाजप आघाडीवर असल्याचं कळतंय। सोलापुरात राम सातपुते यांची पत्नी आघाडीवर आहे। सोलापुरात राम सातपुते यांची पत्नी आघाडीवर आहे। ठिकठिकाणचे अपडेट्स आपण पाहतोय। पोस्टल मतमोजणीला सुरुवात झालेली आहे आणि या पोस्टलच्या कलांमध्ये कोण कुठं किती जागांवर आघाडीवर आहे। सोलापुरात राष्ट्रवादी 1 तर भाजप 2 जागांवर आघाडीवर आहे। कुठे कोणाची प्रतिष्ठा पणाला लागली आपण पाहूया। सिंधुदुर्गामध्ये कोणाची प्रतिष्ठा पणाला लागली? नितेश राणे, निलेश राणे आणि वैभव नाईक। नितेश राणे मंत्री आहेत, निलेश राणे आमदार आहेत आणि वैभव नाईक हे माजी आमदार आहेत। संभाजीनगरमध्ये माजी मंत्री अब्दुल सत्तार आहेत, शिंदेच्या शिवसेनेचे ते नेते आहेत, तर माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते असलेले रावसाहेब दानवे आहेत। माजी विरोधी पक्षनेते विधान परिषदेचे राहिलेले आणि ठाकरेंचे नेते अमरदास दानवे। परभणीमध्ये मेघना बोर्डीकर पालकमंत्री, संजय जाधव खासदार, रत्नाकर गुट्टे आमदार। कुडाळ मालवणमध्ये शिंदेची शिवसेना आघाडीवर आहे। सावंतवाडीमध्ये भाजपनं आघाडी घेतलेली आहे। कोकणातली मतमोजणी आपण पाहतोय। सावंतवाडी आणि कुडाळ मालवणमध्ये शिंदेची शिवसेना आघाडीवर गेलेली आहे। निलेश राणे यांचं काम स्थानिक पातळीवरचं, त्यामुळे शिंदेच्या शिवसेनेला आघाडी मिळते। सावंतवाडीमध्ये मंत्री नितेश राणे यांच्या कामामुळे भाजप आघाडीवर गेल्याचं दिसतंय। पोस्टल मतमोजणीला सुरुवात झालेली आहे, त्यातले हे कल सोलापुरात राम सातपुते यांची पत्नी ज्या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या आहेत त्या सध्या मतमोजणीमध्ये आघाडीवर आहेत। एक मोठी बातमी, सोलापुरात उत्तम जानकर यांचा मुलगा पिछाडीवर गेलेला आहे। सोलापुरात उत्तम जानकर यांचा मुलगा निवडणुकीच्या रिंगणात उतरलाय, मात्र त्याला मतमोजणीच्या पहिल्या कलांमध्ये पिछाडीवर जावं लागतंय। सोलापुरात उत्तम जानकर यांचा मुलगा सध्या पिछाडीवर गेल्याची अपडेट आपण पाहतोय। पुन्हा एकदा सोलापुरातच राम सातपुते यांची पत्नी जी आहे ती आघाडीवर असल्याचं कळतंय। आपण पाहतो जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचे आज निकाल आहेत। मतमोजणीला सुरुवात झालेली आहे। पोस्टल मतमोजणी केली जाते, त्यानंतर ईव्हीएमची मतमोजणी सुरू होईल। त्यात दरम्यान आंबेगावात दिलीप वळसे पाटील यांचा पुतण्या
आघाडीवर असल्याची अपडेट आहे. सोलापुरात राम सातपुते यांच्या पत्नी देखील आघाडीवर आहेत. तर पुण्याच्या खेडमधून आमदार बाबाजी काळे यांची बहीण राजश्री जैद आघाडीवर आहे. पुण्याच्या खेडमधली अपडेट, आमदार बाबाजी काळे यांची बहीण राजश्री जैद या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या आहेत. त्या सध्या सुरुवातीच्या मतमोजणीत आघाडीवर आहेत. तर लातूरमध्ये काँग्रेस हा पक्ष आघाडीवर आहे. काँग्रेसचे जे उमेदवार आहेत ते पोस्टल मतमोजणीमध्ये आघाडीवरती असल्याचं कळतंय. सिंधुदुर्गच्या वेंगुर्ल्यात भाजप आघाडीवर आहे. कोकणात बऱ्यापैकी भाजपचा जम आहे, तर दुसरीकडे शिंदेची शिवसेना देखील आहे. त्यामुळे सिंधुदुर्गच्या वेंगुर्ल्यात भाजप आघाडीवर आहे. लातूरमध्ये काँग्रेस 3 ठिकाणी आघाडीवर आहे. काँग्रेसनं 3 ठिकाणी आघाडी घेतलेली आहे. 3 जागा जिल्हा परिषदेच्या, पंचायत समितीच्या, त्यात लातूरमध्ये काँग्रेसनं 3 ठिकाणी आघाडी घेतली. आपण पाहतोय विक्रांत, ही जी निवडणूक आहे ती थेट लोकसहभागाची असते. त्यामुळे तुम्ही लोकांमध्ये जाऊन किती मिसळता, त्यांच्या कामांचं किती निरसन करता, शंकांचं निरसन करता, त्यांची कामं करून देता, त्याचेच पडसाद निवडणुकीमध्ये उमटत असतात. त्यामुळे राज्याची पुढची दिशा ठरवणारी निवडणूक ही जिल्हा परिषदेची असते, पंचायत समितीची असते, स्थानिक पातळीवरची असते. त्यातलेच आजचे मतमोजणी सुरू झाल्यानंतरचे निकाल आपण पाहतोय, अपडेट्स आपण पाहतोय, कल आपण पाहतोय. छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंची शिवसेना एका जागेवर आघाडीवर गेली आहे. सिंधुदुर्गच्या वेंगुर्ल्यामध्ये भाजपने आघाडी घेतलेली आहे. संभाजीनगरचा विचार करायचा झाला तर भाजप 2, शिंदेची शिवसेना 2 आणि ठाकरेंच्या शिवसेनेनं एका जागेवर आघाडी घेतली. इकडे कोकणात सिंधुदुर्गच्या वेंगुर्ल्यामध्ये भाजप आघाडीवर असल्याची सध्याची ताजी अपडेट आहे. सिंधुदुर्गच्या वेंगुर्ल्यामध्ये भाजपने आघाडी घेतलेली आहे, तर सिंधुदुर्गात भाजप आणि शिवसेना 2 जागांवर आघाडी. बारामतीमध्ये राष्ट्रवादीनं 2 जागांवर आघाडी घेतलेली आहे, तर पुण्याच्या खेडमधून आमदार बाबाजी काळे यांच्या बहीण राजश्री जैद या आघाडीवर. कोल्हापुरात उत्तम जानकर यांचा मुलगा पिछाडीवर आहे. अर्थात आता हे सगळे जे कल आहेत ते अगदी प्राथमिक आहेत, म्हणजे पोस्टल मतमोजणी, ज्याला आपण टपाली मतदान म्हणतो, त्याची जी मतमोजणी सुरू आहे त्यातले हे कल आहेत. त्यामुळे हे सगळे कल, ही सगळी आकडेवारी फिरूही शकते, बदलूही शकते. मात्र आत्ताची आकडेवारी काय सांगते, तर उत्तम जानकर यांचा मुलगा पिछाडीवर, आणि एकंदरीत राज्यभरातली आकडेवारी काय सांगते, तर जिल्हा परिषदांचा विचार करायचा झाला तर भाजप 7, शिवसेना 1, राष्ट्रवादी 2 आणि काँग्रेस 3 इतक्या जागांवर आतापर्यंत आघाडी घेतलेली आहे. अर्थात यामध्ये भाजप आणि शिवसेनेच्या बिनविरोध जिंकलेल्या जागा सुद्धा आहेत. सिंधुदुर्गच्या वेंगुर्ल्यामध्ये भाजपनं आघाडी घेतलेली आहे. वेंगुर्ल्यामध्ये भाजप आघाडीवर. पुण्यातील दौंड जेडपीच्या पारगाव गटात राष्ट्रवादी आघाडीवर आहे. पुण्यातील दौंड जेडपीच्या पारगाव गटामध्ये राष्ट्रवादीनं आघाडी घेतलेली आहे. तर लातूरमध्ये काँग्रेसनं 3 ठिकाणी आघाडी घेतली. लातूरमध्ये काँग्रेस पक्षाचे उमेदवार आघाडीवर आहेत, तर 3 ठिकाणी त्यांनी आघाडी घेतलेली आहे. लातूरमधले अपडेट आपण पाहत होतो. कोकणात येऊया. सिंधुदुर्गात जिल्हा परिषदेत शिवसेनेला 2 आणि भाजपला 6 जागा ज्या आहेत त्या ठिकाणी आघाडी मिळालेली आहे. सिंधुदुर्गामध्ये जिल्हा परिषदेमध्ये आघाडी मिळाल्याचं दिसतंय महायुतीच्या घटक पक्षांना. परभणीत जाऊया. ठाकरेंची शिवसेना 2 तर राष्ट्रवादीची 1 जागा जी आहे तिथे या पक्षांना आघाडी मिळाली आहे. परभणीमध्ये ठाकरेंची शिवसेना 2 आणि राष्ट्रवादीची एका जागेवरती आघाडी पाहायला मिळते आहे. अगदी सुरुवातीचे कल आपण पाहतोय. मतमोजणीला सुरुवात झालेली आहे. पुण्यातल्या दौंडमध्ये जिल्हा परिषदेच्या पारगाव गटात राष्ट्रवादी आघाडीवरती आहे. त्यामुळे पुण्यात एकूणच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दिशेनं वारं वाहताना दिसतंय. पुण्यामध्ये दौंडमधल्या जिल्हा परिषदेचे अपडेट आपण पाहत होतो. धाराशिवमध्ये मतमोजणी केंद्रावरती गोंधळ झालेला आहे. आता कुठे मतमोजणीला सुरुवात झाली आहे, मात्र मतमोजणी केंद्रावरती गोंधळ झालाय. प्रतिनिधींना आत सोडत नसल्यानं गोंधळाचं वातावरण निर्माण झालंय. धाराशिवमध्ये मतमोजणी केंद्रावरती गोंधळ झाल्याची चिन्ह आपण पाहतोय. माढामध्ये राष्ट्रवादी हा पक्ष आघाडीवर आहे. लातूरमध्ये काँग्रेस 3 ठिकाणी आघाडीवर असल्याचे अपडेट. आता मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सुरुवातीचे कल हाती येत आहेत. कुठे कोणाचं पारडं झुकतंय, कोणाचं वर जातंय ते कळतंय. मात्र हे सगळी समीकरणं बदलूही शकतात. कोल्हापुरातले अपडेट. जिल्हा परिषदेत 3 जागांवर काँग्रेस आघाडीवर आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागांवरती आणि जनसुराज्य पक्षाचे उमेदवार 2 जागांवरती आघाडीवर आहेत. कोल्हापूर पंचायत समितीमध्ये 6 जागांवरती काँग्रेसनं आघाडी घेतली आहे. पश्चिम महाराष्ट्रातल्या कोल्हापूर जिल्हा परिषदेतल्या अपडेट आपण पाहतोय. 3 जागांवरती काँग्रेस तर एका जागेवरती भाजपचा उमेदवार आघाडीवर आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये जनसुराज्य पक्षाचे 2 उमेदवार आघाडीवर आहेत.
पुण्यात जाऊया. पुण्याच्या खेडमध्ये माजी आमदार विलास लांडे यांची मुलगी विनया मुंगसे आघाडीवर आहे. पुण्यातली अपडेट. पुण्याच्या खेडमध्ये माजी आमदार जे आहेत विलास लांडे यांची मुलगी निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. त्यामुळे विनया मुंगसे सध्याच्या सुरुवातीच्या पोस्टल मतमोजणीच्या कलांमध्ये आघाडीवर असल्याचं दिसतंय. थोड्याच वेळात ईव्हीएमची मतमोजणी सुरू होईल. त्यामुळे हे जे कल आहेत ते बदलू शकतात किंवा असेच देखील राहू शकतात. पुण्याच्या खेडमध्ये माजी आमदाराची मुलगी आघाडीवर आहे. आमदार विलास लांडे यांची मुलगी विनया मुंगसे निवडणुकीच्या कलांमध्ये आघाडीवर गेली आहे. सिंधुदुर्गमध्ये भाजप 7, शिंदेची शिवसेना 2 जागांवर आघाडीवर आहे. राज्यभरातल्या या सगळ्या अपडेट समोर येत आहेत. एकंदरीत जर जिल्हा परिषदांचा विचार करायचा झाला तर भाजप 7, शिवसेना 1 ठिकाणी आतापर्यंत आघाडीवर आहे. अर्थात यामध्ये बिनविरोध निवडून आलेल्या जागा सुद्धा आहेत. तर सिंधुदुर्गामध्ये भाजप 7, शिंदेची शिवसेना 2 जागी आघाडीवर आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पोस्टल मतमोजणीला आता सुरुवात झालेली आहे. पुण्याच्या आंबेगावामध्ये पारगाव जारकरवाडी गटात वळसे पाटलांचे पुतणे हे आघाडीवर आहे. अनेक नेत्यांची प्रतिष्ठा सुद्धा राज्यभरामध्ये पणाला लागलेली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये बड्या नेत्यांच्या प्रतिष्ठा या पणाला लागलेल्या आहेत. तर पुण्याच्या आंबेगावात पारगाव जारकरवाडी गटामध्ये वळसे पाटलांचे पुतणे विवेक आता पिछाडीवर आहे. धाराशिवमध्ये मतमोजणी केंद्रावर गोंधळ झालेला आहे. ही दृश्य आपण पाहतोय धाराशिवमधली मतमोजणी केंद्रावर झालेल्या गोंधळाची. प्रतिनिधींना आज सोडत नसल्यानं हा सगळा गोंधळ झालेला आहे. धाराशिवमधली ही दृश्य आहेत. मोठ्या प्रमाणामध्ये हे सगळे कार्यकर्ते प्रतिनिधी जमलेले आहेत. प्रतिनिधींना आज सोडलं नाही म्हणून हा गोंधळ झाला. आणि बरोबर 1 तास झालेला आहे. 1 तास फक्त फिरवायचं काम करतात. सिंधुदुर्गात भाजप 7, शिंदेची शिवसेना 2 जागी आघाडीवर. सिंधुदुर्गात भाजप 7 आणि शिंदेची शिवसेना 2 जागी आघाडीवर आहे. तर सोलापुरात संत दामाजीनगरमध्ये भाजपचे रमेश भांजे हे आघाडीवर. सोलापुरात संत दामाजीनगरमध्ये भाजपचे रमेश भांजे आघाडीवर आहेत. पंढरपूरच्या करकंब जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादीचे बाळासाहेब देशमुख हे आता पिछाडीवर आहे. करकंब जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादीचे उमेदवार असलेले बाळासाहेब देशमुख हे सध्या पिछाडीवर असल्याची अपडेट आपण पाहतोय. पंढरपूरच्या करकंब जिल्हा परिषदेच्या गटातून बाळासाहेब देशमुख हे पिछाडीवर आहे. कोल्हापुरात काँग्रेस जिल्हा परिषदेच्या 3 जागांवर आघाडीवर आहे. पुण्याच्या आंबेगाव पारगाव जारकरवाडी गटात वळसे पाटलांचे पुतणे विवेक हे पिछाडीवर आहे. शिंदेच्या शिवसेनेचे अरुण गिरे विवेक वळसे पाटलांपेक्षा 434 मतांनी पुढे आहे. पुण्याच्या आंबेगाव पारगाव जारकरवाडी गटात वळसे पाटलांचे पुतणे विवेक हे पिछाडीवर आहे. 434 मतांनी ते पिछाडीवर आहेत. तर अरुण गिरे जे शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार आहेत त्यांनी 434 मतांची आघाडी घेतली. जिल्हा परिषदेचे अपडेट आपण पाहतोय. निकाल लागायला सुरुवात होईल थोड्याच वेळात. सोलापूरच्या भोसरीमध्ये राष्ट्रवादीच्या अश्विनी दळवी विजय झाल्याची अपडेट समोर आली आहे. सोलापुरातून उमेदवार विजय झालाय. भोसरीमध्ये राष्ट्रवादीच्या अश्विनी दळवी यांचा विजय झालेला आहे. अतिशय महत्त्वाची अपडेट. त्यामुळे अर्थातच पहिला निकाल सोलापूरच्या भोसरीमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार विजय झालेले आहेत. अक्कलकोटमध्ये आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या पत्नी सध्या आघाडीवर आहेत. सोलापूरमधले अपडेट आपण पाहतोय. अक्कलकोटमध्ये आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या पत्नी निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत आणि त्या आता मतमोजणीमध्ये आघाडीवर गेलेल्या आहेत. त्यामुळे अर्थातच आपण पाहिलं ही जी निवडणूक असते स्थानिक नेतृत्व घडवणारी ही निवडणूक असते आणि इथूनच भविष्यात आमदार खासदार तयार होत असतात. पुण्यात जाऊया. पुण्यात शिरूर टाकळी हाजी मतदारसंघात भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत. पुण्याच्या शिरूर टाकळी हाजी मतदारसंघातून भाजपचे आमदार आघाडीवर असल्याची अपडेट आपण पाहतोय. पुण्यातले अपडेट आपण घेतोय. शिरूर टाकळी हाजी हा जो मतदारसंघ आहे ते जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये भाजपचा उमेदवार आघाडीवर आहे. रायगड जिल्हा परिषदेमध्ये भाजपला 4 आणि शिवसेनेला 5 जागा ज्या आहेत त्या आघाडीवर असल्याचं दिसतंय. रायगड जिल्हा परिषदेमध्ये भाजप 5 आणि शिवसेना 5 जागी आघाडीवर आहे. रायगड जिल्हा परिषदेमध्ये भाजपच्या 5 जागा आघाडीवर आहेत. माहितीचे घटक पक्ष सांगली करंजे गटात शिंदेच्या शिवसेनेच्या सई शिंदे आघाडीवर आहेत. सांगलीमधले अपडेट.
करंजे जो गट आहे त्यात शिंदेच्या शिवसेनेच्या उमेदवार सई शिंदे या निवडणुकीच्या मतमोजणीच्या रेसमध्ये आघाडीवर आहेत. सांगली करंजे गटात शिंदेच्या शिवसेनेच्या सई शिंदे या उमेदवार आघाडीवर गेलेले आहेत. प्रत्येक जिल्ह्यातल्या 12 जिल्ह्यांमध्ये जिथे ही निवडणूक पार पडलेली आहे तिथे मतमोजणी सुरू झालेली आहे. त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे थोड्याच वेळात कल यायला सुरुवात होईल. मतमोजणीला सुरुवात झालेली आहे. सांगलीमधली अपडेट, करंजे गटात शिंदेच्या शिवसेनेच्या सई शिंदे आघाडीवर आहेत. सोलापुरात भाजपचे 7 उमेदवार आघाडीवर असल्याची अपडेट. सोलापुरात भाजपचे 7 उमेदवार सध्या मतमोजणीच्या रेसमध्ये आघाडीवर आहेत. मात्र ही आघाडी पिछाडीवरही जाऊ शकते, मात्र आघाडीवर कायमही राहू शकते. सोलापुरातले अपडेट आपण पाहत होतो. भाजपचे 7 उमेदवार आघाडीवर. छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपला 4 आणि शिंदेच्या शिवसेनेला 2 जागांवरती आघाडी मिळालेली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंची शिवसेना एका जागेवरती आघाडीवर आहे. छत्रपती संभाजीनगरमधले अपडेट्स आपण पाहतोय. भाजपला 4, शिंदेची शिवसेना 2 आणि ठाकरेंची शिवसेना एका जागेवर आघाडी. धाराशिवमध्ये भाजपनं खातं उघडलंय. धाराशिवमधली अपडेट, भाजपनं निवडणुकीत खातं उघडले. रामचंद्र सांगळे विजय झालेले आहेत. धाराशिवमध्ये भाजपनं खातं उघडलेलं आहे. रामचंद्र सांगळे यांचा विजय झालेला आहे. त्यामुळे अर्थातच कल यायला सुरुवात झाली आहे. धाराशिवमध्ये भाजपनं खातं उघडलेलं आहे.